नमस्कार. मी योगेश. आज आपण अशा एका प्रार्थनेबद्दल बोलणार आहोत, जी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. कधी-कधी असं वाटतं, आपण अनेक गोष्टी रोज म्हणतो, रोज ऐकतो, पण त्याचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी कधी थांबतच नाही. अशीच एक प्रार्थना आहे, जी महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात, प्रत्येक शाळेत, प्रत्येक मंदिरात आणि प्रत्येक शुभप्रसंगी मनापासून म्हटली जाते. पसायदान. पण कधी स्वतःला हा प्रश्न विचारलाय का? या प्रार्थनेत असं काय आहे, की 700हून अधिक वर्षानंतरही ती प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करते? संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी ही प्रार्थना लिहिली. पण त्यांनी स्वतःसाठी संपत्ती मागितली नाही, कीर्ती मागितली नाही, मोक्षही मागितला नाही. त्यांनी मागितलं ते फक्त दुष्ट प्रवृत्तींचा नाश व्हावा, प्रत्येकाच्या मनात प्रेम फुलावं, जीवाजीवात मैत्री निर्माण व्हावी, अज्ञानाचा अंधार दूर व्हावा आणि संपूर्ण विश्व सुख, शांती आणि मंगलतेने भरून जावं. म्हणूनच पसायदान ही केवळ प्रार्थना नाही, तर तो मानवतेचा संदेश आहे, विश्वबंधुत्वाचा विचार आहे आणि प्रत्येकाला माणूस म्हणून जगायला शिकवणारा जीवन मार्ग आहे. आज आपण फक्त पसायदान ऐकणार नाही, तर त्यातील प्रत्येक शब्द, प्रत्येक भावना आपल्या मनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करूयात. डोळे मिटा, मन शांत करा आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या या विश्वकल्याणाच्या मंगल प्रार्थनेत सहभागी व्हा. भक्तिभावाने ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचे अमर पसायदान. आता विश्वात्मके देवे, येणे वाक्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे, पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे तुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सुरे पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्तु भूमंडळी, भेट तू या भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव, पियुषांचे चंद्रमेचे अलांछन, मातंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणी तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरुषी, अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकिये, दृष्टांदृष्टविजय होवावेजी, येत म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. रामकृष्ण हरी.